नमस्कार. माझ्या लाडक्या बहिणींनो आणि मित्रांनो, आजची बातमी ऐकून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच आनंदाची स्मित येणार आहे. कारण लाडकी बहीण योजनेबाबत एकदम खुशखबर आली आहे. हो, तुम्ही ज्याची वाट पाहत होता तो हप्ता आता याच महिन्यात मिळणार आहे. आणि फक्त एवढंच नाही, पहिल्याच टप्प्यात तब्बल लाखो महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत. म्हणजे काय, आता तुमच्या घरात छोटासा आनंद, थोडा दिलासा आणि थोडी आर्थिक मदत येणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे मी तुम्हाला सांगणार आहे नेमकी तारीख, कोणाला पैसे मिळणार आणि अजून काही मोठे अपडेट्स. मंत्रिमंडळ बैठक आणि सरकारची भूमिका. मित्रांनो, आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी विरोधकांनी लाडकी बहीण योजनेवरून काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर सत्ताधाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. सरकारने स्पष्ट केले की ही योजना केवळ निवडणुकीपुरती नव्हती. विरोधकांना वाटलं होतं आचारसंहितेत पैसे बंद होतील, पण सरकारने ॲडव्हान्समध्ये पैसे टाकून बहिणींची ओवाळणी सुरक्षित केली. विरोधकांवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले की तुम्ही खोडा घालायचा प्रयत्न केला, पण लाडक्या बहिणींनी मतदानातून तुम्हाला उत्तर दिले. 35 लाख महिलांना हप्ता आणि 2100 रुपयांची चर्चा. बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे ग्राफिक्स, महिलांचे आनंदी चेहरे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, पैसे कधी येणार? याच महिन्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे. विशेष म्हणजे ज्या महिलांचे अर्ज काही तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित होते किंवा ज्यांना अद्याप लाभ मिळाला नव्हता, अशा 35 लाख नवीन पात्र महिलांना या महिन्यात पहिला हप्ता मिळण्याचे संकेत आहेत. आणि चर्चा आहे ती 2100 रुपयांची. निवडणुकीच्या जाहीरनाम्यात वचन दिल्याप्रमाणे सरकार या हप्त्याची रक्कम 1500 वरून 2100 रुपये करण्याच्या तयारीत आहे. अधिवेशनात उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही जे बोललोय ते योग्य वेळी नक्की पूर्ण करणार. म्हणजेच बहिणींना लवकरच वाढीव रकमेची आनंदाची बातमी मिळू शकते. योजना बंद होणार का? अफवांवर विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत की सरकारकडे पैसे नाहीत किंवा योजना बंद पडेल. पण आज सरकारने सभागृहात ठणकावून सांगितले की ही योजना बंद करण्यासाठी नाही, तर महिलांना सक्षम करण्यासाठी सुरू केली आहे. सरकारची दानत आणि धाडस या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात, असं सांगत त्यांनी स्पष्ट केलं की जोपर्यंत महायुती सरकार आहे तोपर्यंत तुमची लाडकी बहीण योजना अखंड सुरू राहणार आहे. त्यामुळे भगिनींनो, कोणत्याही अफवांना बळी पडू नका. तर माझ्या लाडक्या बहिणींनो, आजची ही महत्त्वाची अपडेट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. अशाच लाडकी बहीण योजना आणि इतर सरकारी योजनांच्या ताज्या अपडेट्ससाठी आपल्या लाडकी बहीण अपडेट चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या एका शेअरमुळे ही माहिती इतर लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचू शकते. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेटसोबत.